जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका अवलिया तरुण अग्रिकल्च शेतकऱ्याने युट्यूबवर पाहून घरी बनवला 55 फूट बूम स्प्रे. 15 ते 20 मिनिटात 10 एकरला फवारणी. प्रकाशा येथील कमलेश चौधरी या शेतकरीने यावर्षी 55 फूट लांब हायड्रोलिक बूम स्प्रे बनवला आहे, जो 20 ते 25 मिनिटात 10 एकर शेतात कीटकनाशक फवारणी करतो. म्हणतात ना केल्याने होत आहे, ते आधी केले पाहिजे. कोणतीही गोष्ट साकारायला आत्मविश्वास बळकट असला पाहिजे आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रकाशा येथील कमलेश अशोक चौधरी. दरवर्षी कमलेश शेती व्यवसायावर नवनवीन प्रयोग करीत असतो. गेल्या वर्षी कमलेशने 27 फूट लांब बूम स्प्रे मॅन्युअली तयार केला होता. यावर्षी चक्क हायड्रोलिक तोही 55 फूट लांब असा तयार केला. कमलेशने 2 महिन्यांमध्ये 55 फूट लांब असे हायड्रोलिक बूम स्प्रे मशीन तयार केले. 20 ते 25 मिनिटात 10 एकरला कीटकनाशक, तणनाशकची फवारणी करते. कमलेश चौधरी या शेतकरीची ही कामगिरी पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहे. कमलेशने पहिला प्रयोग गेल्या वर्षी 27 फूट लांब बूम स्प्रे बनवला होता व तो मॅन्युअली होता. मात्र या वर्षी त्यांनी चक्क 55 फूट लांब व तोही हायड्रोलिक तयार केला आहे. यासाठी जुने ट्रॅक्टर 3.5 लाखाला खरेदी केले. त्यासाठी पंजाब येथून 1,75,000चे बुस्टनचे एअरलेस टायर मागवले. मागील 2 टायर 6 फूट उंचीचे तर पुढील 2 टायर 4.5 फूट उंचीचे आहेत. त्याला 1000 लिटरची टंकी बसवली, ज्याला खर्च 45,000 रुपये आला. ही टाकी ट्रॅक्टरच्या मधोमध बसवली आहे, जेणेकरून ट्रॅक्टर पुढून उचलले जाऊ नये. टाकीतील औषधी फवारणीसाठी स्पीड पंप बसवला आहे, जो एका मिनिटाला 185 लिटर पाण्याच्या प्रेशर करतो. कीटकनाशक फवारणी करताना अंगावर येऊ नये म्हणून काचेची केबिन बनवली ती पण एसी. हे सर्व कमलेशने 2 महिन्यात केले. या मशीनचा फायदा असा आहे की 55 फूट बूम स्प्रे केला जातो. 10 एकरला फक्त 20 ते 25 मिनिटात फवारणी होते. या मशीनमुळे फवारणी करताना मजूर वर्गाला जो साप, विंचू यांचा धोका होता तो नाही. तसेच फवारणी करताना समप्रमाणात फवारणी केली जाते. या मशीनमुळे मजूर टंचाई भासत नाही. कमी वेळामध्ये व पैशाची बचत होत फवारणी केली जाते. तसेच विषबाधा होत नाही. फवारणी करताना कोणताही धोका नाही. ट्रॅक्टरचे स्टेरिंग पॉवर स्टेरिंग असल्याने शेतामध्ये सहज कुठे फिरू शकते. 1000 लिटरची टाकी त्याला जोडण्यात आली आहे. हे मशीन त्याने स्वतः वेल्डिंग, जोडणी, रंगकाम स्वतः केले आहे. कमलेश चौधरीचे शिक्षण कृषी पदवीधरपर्यंत झाले आहे. नोकरी नसल्याने ते घरीच शेती करतात. गावाबाहेर वैजाली रोडावर एका गोडाऊनमध्ये सर्व टाकाऊ वस्तू त्यांनी संग्रह करून ठेवलेला आहे. दरवर्षी ते नवीन शेती अवजारवरील प्रयोग यूट्यूबवर पाहून करीत असतात. टाकाऊ पासून टिकाऊ तयार करण्याची त्यांना आवड आहे. कमलेशचे शिक्षण फक्त 12वी नंतर कृषी पदविका घेतली आहे. अनुभवातून ते हे सर्व तयार करत स्वतः रोजगार उपलब्ध करतात. सोयाबीन या पिकावर कीटकनाशक फवारणीसाठी स्पेशल बूम स्प्रे तयार केला. कमलेश चौधरी यांनी सांगितले की हल्ली नोकरी नाही, माझ्याकडे शेती आहे. आधुनिक शेती करता यावी यासाठी मी स्वतः बूम स्प्रे मशीन तयार केले. भंगार व माझ्याकडे असलेले शेतीचे इतर अवजारापासून बूम स्प्रे तयार केले. वेल्डिंग, जोडणी, रंगकाम करून तयार केले. यूट्यूबवर पाहून असे नवनवीन प्रयोग करत राहतो, ज्यामुळे मला माझ्या शेतीत त्याचा उपयोग करता येईल. यावर्षी मी हायड्रोलिक 55 फूटला लांब बॉम्ब स्प्रे तयार केला आहे. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.
नमस्कार, मी कमलेश अशोक चौधरी, राहणार प्रकाशा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. मी हे बूम स्प्रे मशीन तयार केलेलं आहे. गेल्या वर्षी 27 फूट मॅन्युअल होतं, यावर्षी 55 फूट हायड्रोलिक तयार केलेलं आहे. म्हणजे एकच व्यक्ती जाऊन स्प्रे करू शकेल अशी सिस्टम याच्यामध्ये केलेली आहे. काचेचे कॅबिन पूर्ण पॅक केलेलं आहे, जेणेकरून ड्रायव्हरला विषबाधा होणार नाही. पहिला आपण सेकंड हँड घेतलेलं, त्याच्यानंतर टाकी वगैरे पंजाबहून मागवलेली आहे आणि त्याच्यावर आपण हे सगळं जोड जुगाड करून बसवलेलं आहे. हे टायर इस्रायल टेक्नॉलॉजीचे पंजाबहून गेल्या वर्षी मागवले होते. यावर्षी स्वराज ट्रॅक्टर आपण सेकंड हँडमध्ये घेतलं आणि त्याच्यावर हे सगळं बनवलेलं आहे.